ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मतदार याद्यांमधील सुधारणेसंदर्भात मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई दिल्लीमध्ये। भेटीपूर्वी मविया आणि मनसे नेत्यांची बैठक। मतदार नोंदणीची मुदत 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024। माहीमच्या रुपिका सिंगची हायकोर्टात धाव। आज याचिकेवर सुनावणी। आयोगाकडून 1 जुलै 2025 कट ऑफ डेट असल्याचा दावा। भाजपकडून मतचोरीबाबत मविया आणि मनसेला प्रत्युत्तर। मतचोरी आहे की व्होट जिहाद? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा सवाल। मवियाचा हरा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्टली दिसतील। राम नाईक अध्यक्ष असल्यापासून दुबार मतदानावर आम्ही बोलतोय, आशिष शेलारांची टीका। मतदार याद्यांसंदर्भात कुठल्याही धर्माचा विचार नाही, शेलार यांनी कबुली दिल्यानं धन्यवाद। बाळा नांदगावकर यांचा टोला। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रचंड पडवेंचं विधान। तर पडवे ॲक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचं नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्यानं इच्छुकांची गर्दी, पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवारांचं नाव पुढे येण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत वाद असल्याचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावरती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। अजितदादा भाषणातून गुन्हेगारांना टायरमध्ये घालून सरळ करा म्हणतात। पोलिसांना राजकीय दबाव झुगारून कठोर पावलं उचलावी लागतील। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरती सामनाच्या अग्रलेखातून भाष्य। कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जिवंत काडतुसं सापडली। अटकेतील दोन्ही संशयित आरोपी पुण्यातील अंधेकर टोळीशी संबंधित। आरोपीने कारागृहात पिस्तूल लपवून ठेवलं का? पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईत पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय। मात्र गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाही, त्यामुळे नियंत्रित पद्धतीनं खाद्यपदार्थ देण्यासाठीचे कबूतरखाने सुरू होतील का, या संदर्भात शंका। बिहारमध्ये बॅनरवर भुजबळांचा फोटो लावण्यास रोखल्यानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा राजीनामा। उमेदवाराच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून निवडणूक पर्यवेक्षकाची तात्काळ हकालपट्टी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।